वासांबे मोहपाडा परिसरातील असंख्य वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे। सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली आहे। 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागाचे आरक्षण जाहीर होणार आहे। 3 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आज मोहपाडा वासांबे रसायणी परिसरातील विविध पक्षातील आणि काही समाजातील लोकांनी मोहपाडा माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यामुळे येथील राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रायगड युवा अध्यक्ष सूरज पाटील, उद्योजक नितीन पाटील, मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते नेते यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या व ज्यांनी आज प्रवेश केला त्यांना योग्य न्याय व सन्मान देण्यात येईल असे आश्वासन प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व करत आहे आणि जिल्हा परिषद असेल, वासांबेसारखी फार मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असेल, या ग्रामपंचायतीचं सुद्धा यशस्वीपणाचं नेतृत्व गेले 3 दशकं करतात। इथल्या जनतेचं पाठबळ विश्वास संपादन करण्यामध्ये त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा कशा बंद करता येतील याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने म्हणजे परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला। स्वाभाविकच वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील जे कार्यकर्ते ज्यांना विकास कामाच्या बद्दलची आस्था असते अशाने या विकास कामाच्या या दिल्लीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। मला खूप या गोष्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमान आहे। लोकसभेचा सदस्य म्हणून जर मी त्या विभागात असलो तरी आहे, मी असे आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी खारे असतील, मी सगळेजण एक टीमवर्क म्हणून काम करतो आणि उमादाईचं नेतृत्व केवळ वासांबेपुरता सीमित नाही तर जिल्ह्यातील महिला संघटनांचं नेतृत्व करत असतानाच कोल्हापूरपासून वरणपर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला संघटन इतर पक्षाच्या संघटनेच्या तुलनेतून अधिक व्यापक प्रमाणावरती त्या ठिकाणी काम करतं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।